पाएगा मजा असली खेल में मामा से पंगा अब होगा दंगा। आली रे आली आता तुझी बारी आली मंगू रुक तू अब तेरी कुछ अब खैर नाही। चला भाचो आलो मी मावशीला भेटून। झाला आता कार्यक्रम झाला म्हटलं फिट। अरे हो पण मामा मी म्हणतो हिम्मत केली कोण म्हणलं एवढी होय कोणी? अरे बाबा चिलूट आहे ना ते चिलूट मंगू मंगू ते बस स्टँड वर जरासं दादागिऱ्या करे नाही का ते पहिली रे ते आहे ती हॉटेलचा मेवना आहे ते त्याचा गेम वाजवा लागते आपल्याला। हो ते काय समजून राहिलं ते त्याला काय वाटून राहिलं म्हणलं माहीत नाही का त्याले। हो तर मी आता मावशीला भेटतो जरा समजावून सांगतो चिमणरावले कसं सोडतो काय सोडतो आता त्याचा माया कसा प्लॅन बनलेला आहे। फक्त आता तुम्ही आगे आगे देखो होता है क्या। आलोच मी 2 मिनिटात। पुन्हा पण ते तुम्ही जेसीबी म्हणे काय ते त्याचं काय म्हणलं? ते जेसीबीचं राहू दे आता प्लॅन चेंज झाला ना आपला एक एपिसोड गेला प्लॅन चेंज। तर आता मी सांगतो तसं तसं करा तुम्ही आता फक्त मला मावशीला भेटून येऊ द्या। बिलकुल आपल्याला बा ना बजेगा बाजा ना बजेगी बासरी। तेच म्हणलं केसाला धक्काही नाही लागला पाहिजे रट्टाय बसला पाहिजे। आलोच मी। बाबा म्हणलं कसं काय म्हणलं चिमणरावचं हो काही लागला पता की मग काय कुठं आहे काय आहे ते कोणता आणला होता तुम्ही ते टकला माणूस ते कोण आहे ते पोरगं ते? अरे झालं ना मावशी पताय लागला 12:30 वाजता ते घरी हजर आहे चिमणराव। हो काहीच विषय नाही राहिला विषय मिटण्यातच आहे ते आता। आपण ते पैसे म्हणलं बाबा पैसे मागून राहिला ते मग पैसे न्याय लागल ना। अरे पैशाचं कामच नाही ना मावशी आपल्या हाताखालचं शिकेल माणूस आहे ना ते। मग काय तर गुरुची विद्या गुरुवर चाललो ना का ते। मग मला समजलं की यानं केलं बुवा तर मी लावला त्याला फोन का रे बुवा कसं माझ्या साडभाऊ आहे ना ते। अरे म्हणे आणून घालू का मला नाही थांब मीच येतो म्हणून मी कसं जातो जरासं हो म्हणे पार्टी गिरटी आहे जेवण घेऊन देतो म्हणे बाची मन रावले। मला ठीक आहे मग तर आता कसं 12-12:30 चिमणराव घरी पोचून जाईन। मी कसं मी आलो भाऊ नाहीत का आमचे आतो भाऊ तिथं धाब्यावरच आराम करीन। तर म्हणलं चिमणरावले घरी पोहोचून देईन मी रवाना होईन। वा बरं झालं बाबा तुमच्याच्यातलं आहे नाही असं असं हो ना पहिले कारण मी कामी आले मग तुमच्यात मग आता 12:30 वाजे लोक रातचा येते का मग चिमण? अरे आला ना समजून घ्या तुम्ही विशेष नाही। चला ठीक आहे येऊ का मग मी आता हो निघतो मी जरासं उशीर होऊन राहिला। फक्त म्हणलं 2-4 कपडे आहे का शाला गेला समजा जुन्या गिन्या असन तर हो म्हणजे 4-5 जर असल्या तर बरं राहत होतं जरा काम होतं। आहे ना आहे देतो हो देवर येले हो 2-4 चादरा दे हो थंडीच्यानं पाहिजे असन हो नाही जा जमलं नाही हो 2-4 शाला असल्या की तर काम झालं आपलं। हो बरं काही फळकी असले चालते हो कोणते गटोड्यातले आपले हो चालते देऊन द्या लवकर निघून द्या मला। क्या अरे भतीजे अरे चलना खाना खाएंगे ना। अरे हुआ नहीं तेरा क्या किधर है? अरे क्या भतीजे चलना जल्दी खाना खाएंगे ना देर हो रही ना वो मैं देख रहा तेरे को अभी यहाँ पे था इधर क्या है अभी? हटेले चिल्लाएगा ना चाचा ये मुर्गे इधर उधर रात को घूम रहा है इनको अंदर शेड में हकालना पड़ेगा ना। 5,000 मुर्गे का शेड बना इसने क्या कम है क्या उसको अंदर में हकार रहा बस आता 2 मिनट में फिर क्या तो ये बाहर घूमेंगे गायब हो जाएंगे कुछ। लेकिन जल्दी आ तू सब्जी ठंडी होती फिर हो जल्दी आ जा मैं परोसता तब तक आजा 12 बैठेंगे। अच्छा बाकी काही म्हणायचं राजा हे आपलं मंगूचं खालूच मला तर काही वा आज रात्रीचं काही खरं दिसून नाही राहिलं पण त्याचं काय होईल उद्या लोक काय नाही याचं तर काही मला काही समजूनच नाही राहिलं। जे होती चांगल्यासाठी होते हो जो होता है वो सबके अच्छे के लिए होता है क्योंकि कैसा उसके यदि हाथ पैर मुड़ गए तो बस हो गया ना अपने को यहाँ पे परमानेंट जॉब मिल गया ना। वो दोनों तो महीना भर गए कि नहीं हॉस्पिटल में। बाकी ये कुक्कुट पालन का काम कौन करेगा अपन। अपन को क्या लेन देना है जान देना इसको उसको पता नहीं अपने को पता नहीं अपना आपने देखने का। देखो है मंगू का फोन है क्या बोलता क्या मालूम है 1 मिनट। हेलो हाँ बोल मंगू बोल। कुछ नहीं खाना चल रहा हमारा। क्या हो गया खाना तुम्हारा? बस खाने खा रहे थे हो तुम्हारा विषय चालू था। क्या बोलती फिर चिमन क्या पेमेंट के बारे में कुछ समझ गए कुछ आने वाला है क्या नहीं? अरे पैसे क्या नहीं लाता हो कल वो बुड्ढा लेके आ रहा 9 बजे पेमेंट के साथ आ रहा हो समझा ना। कल आएंगे हम 10 बजे तब तक अपने वो मुर्गा का बराबर खाना पीना ये वो पानी वानी सब डालने का और नहीं तो बस हम बैठेंगे उधर तुम बैठेंगे बस उधर। वही बोल रहा था मैं जवाई बा का फोन आया था क्या?
नहीं नहीं फोन तो नहीं आया हुआ। हो तेरे को आया क्या? नहीं मेरे को नहीं आया। हाँ, यदि आया भी तो बोल देने का हो यहाँ पे है करके हो, नहीं तो बोल देंगे वो हवेली पर है इधर है उधर है। इसका काम निकालने के बाद आ जाते हैं फिर हम। हाँ, ठीक है। तेरा काम निकलता है उसका निकलता है। हाँ हाँ ठीक है आ जाओ ना आ जाना। हाँ, ठीक है कुछ वादा नहीं, कोई प्रॉब्लम आया तो फोन करना। हम है ना यहाँ पे है, टेंशन मत ले तू। हाँ, वही बोल रहा है, रात भर यही रहते हम हवेली में, देखते जरा क्या है तो। लेकिन कैसी बहुत ही जूनी हवेली है। हो क्या नींद आती कि नहीं क्या मालूम। जान देना तेरे को क्या वहाँ पे रहना पड़ता क्या है? रात भर का काम है, पेमेंट लेके चले। हाँ, ठीक है रखता फोन पे, खाना खाता मैं। ओके। तरी म्हणलं मला का याठून उतरून राहिला बांबू होतो रे बाया. हो ना, पण आता कसं काय म्हणलं अचानक? हा, कसा काय दिवस उजाडला बा इकडे तुला आले? अरे बाबा, मोठा घोर केला ना चिमणरावनं, त्याला किडनॅप केलं ना, असं आहे न ते. सांगा आता ते काय तुझ्यासाठी मोठी गोष्ट आहे आता तू? हा, पकडलं त्याचं गचाडं दिलं त्याला दणके 2-4. हा, ते काय मला सांगा लागते मग ना. मी तर करतोच रे बा, पण कसं आहे आपल्याला तेवढ्यानं भागत नाही ना. हा, बिलकुल हे पा पुढचा सपाचकच करायचा आहे ना, पुरा रस्त्यावरच आणायचा आहे आपल्याला. हो, त्यानं म्हणजे डबल आपला म्हणजे बिलकुल म्हणजे नांदच करू नये. हो, म्हणून म्हणलं कसं आहे थोडं तुला सांगतो मी, तसं तसं आपल्याला करणं आहे. हा, हो, म्हणून म्हणलं आज आता तू काही रामपूरला जाऊ नको. ते लक्ष्मण किरकिरीला सांगून दे माया काही जमत नाही म्हणा, मी चाललो म्हणा चिमणरावच्या घरी जेवण करायले. बाबा सिलेंडर आणायला लावतो वाटते. हा, काय हॉटेल आहे वाटते? नाही हो, हॉटेलच होय ना. नाही हॉटेल नाही, त्याचं तर वंगण काढायला आपण, त्याचा मेवना जरासा शिल्लकपणा करून राहिला. हो, त्याची नागी दाबा लागते जराशी. हो, म्हणजे डबल आपल्या आडवा आला नाही पाहिजे. हा, त्याला काय वाटून राहिलं चिमणरावला किडनॅप करणं म्हणजे काय सोपं वाटून राहिलं की त्याला. आता म्हणलं मी सांगतो तसं आपल्याला गेम करायचा आहे, तू चाल आता मा सांग. हो ना, पण गेम काय कसा काय करायचा त्याचा, करणं काय आहे आपल्याला? हा, हो ते तर सांग कमीत कमी. तेच सांगायला लागलो ना, रातचे 12चा ठोका पडला की बिलकुल आपल्याला मिरची शेटच्या हवेलीतनी डगले घालून अंदर घुसायचं आहे. आले आले भूत आले, भानामती आली, असं तसं करून असे पयाला लावायचं नाही यायले. हो, बिलकुल उड्या टाकायचे पै यायच्यावर. हो, याचे हातपायाने मोडले तर मले म्हणतो. एक खेपी हॉस्पिटलले जमा झाले. हो, की तिकडे चाचा भतीजा आहे कुठं आपल्या हॉटेलीच्या फार्मवर. हो, त्याला फोन करून बरोबर इकडे यायले हॉस्पिटलले जमा केलं की त्याला बोलावायचं, आणि मग आपण तिकडला पुरा कुक्कुटपालन पुरा सपास करून टाकायचा. म्हणून म्हणलं 16 चक्की एखादा वैकीतला आहे का पाय तू. हा, हो, रात्रीनं आपल्याला कोंबड्या आपल्या कुक्कुटपालनवर जाऊ द्यायच्या आहे. पुराच गेम आहे वाटते बघ, हॉटेलचा रस्त्यावर जाणं वाटते बाबा. हा, पुरं कुक्कुटपालन गायबच करायचं का? तसं करायचं आहे ते, म्हणजे पुरं पोटावरही मारायचं आहे आणि पाठीवरही मारायचं आहे. झालं ना मग, आता तू म्हणल्यावर का नाही म्हणतो का मी. हो, चला रे भाजी बाबा. हो, चला म्हणलं तुमच्या भाज्याला घ्या, तुम्ही घ्या, मस्त जेवण करा. आणि बिलकुल 12चा ठोका पडला हो त्याच्या आधी बिलकुल तिथं हजर होऊन जाऊ. हा, चला मग. चल घे म्हणलं खाऊन आता. हो, डबल ह्या रातभर मागायचं काम नाही पडलं पाहिजे. ते 5 लिटरची कॅन आणून दिली तुले, आणि पार्सल आणलं 300 रुपयाचं. आम्ही आता हॉलमध्ये खाना खातो म्हटलं, आणि हे दरवाजा लावून घेतो, आणि बिलकुल सकाळी 9 वाजेपर्यंत बाहेर निघायचं नाही, समजलं ना. तेच म्हणलं जोपर्यंत पैसे नाही तोपर्यंत बाहेर नाही. ऐका रे बा तुम्ही, मा म्हणा ना ऐका ना तुम्ही, मार खासान बरं तुम्ही. हो, मरणाच आहे बा. हो, पाय तुटे लोक मार खासान म्हणलं तुम्ही. हा, आताही तुम्हाला चान्स आहे. हो, मला सोडा तुम्ही, जाऊ द्या लवकर. हा, मा नादी येऊ नका तुम्ही. हा, तुम्हाला पैसे भेटणार नाही, आणि फालतूचं नसतं ताप होईल तुमच्या मागं. अरे बाबा जाना, तू काय को भेजा खा रहा, खाना तू पहले खाना खा, हमारा भेजा मत खा. हाँ, चलो बोला, चलो अपन कैसा कालू, अपन नीचे खाना खाएंगे, इसको बंद कर देंगे भैया. हाँ, बस सवेरे 9 बजे तक हाँ यही रहने का. 5 लीटर पानी है, पीते रहे अब. हाँ, चलो रे बाबा. तो अब कुछ टेंशन नहीं अपनी को. हवेली के आसपास भी कोई नहीं, अंदर भी कोई नहीं. उसको कमरे में अपने बंद कर दिया. अभी टेंशन का कोई काम नहीं रहा है. अपन अभी कैसा करेंगे, हॉल में जरा थोड़ी सी नींद लेना पड़ेगा ना. वहाँ पे देखेंगे जरा सा, और थोड़ा लेट लेंगे. सवेरे कैसे 5 बजे उठने का अपने को. बहुत ही ध्यान रखना है अपने को पेमेंट आने तक. अरे कौन आता इधर हवेली में रात को 11:30 12 बजे, मरना है कि उसको. कोई टेंशन नहीं, अपन अच्छी नींद लेंगे अभी. लोड का काम नहीं है. चलो अब अंदर, कोई अपने को रखवाली करना नहीं, कोई देखना नहीं. चलो अंदर. मामा येऊन जा म्हटलं लवकर. हा, काही प्रॉब्लेम नाही. डोलका लागला त्याला हॉलमध्ये दिसले मला, ते खिडकीतून पाहिलं नाही.
आपले चिमणराव मामा तर काही दिसले नाही मला, पण असतील इकडे तिकडे. बहुतेक त्या एखाद्या खोलीत नाही कोंडून ठेवलेलं दिसते मला. पण हे दोघं जण हॉलमध्ये आहे. लवकरात लवकर या आता, कार्यक्रम करणं आहे. बरं ठीक आहे ना, बाकीचा प्रॉब्लेम नाही ना काही. बरं बरं, आजूबाजूनं कोणी नाही ना. ठीक आहे, आता याटो इथंच उभा करतो. आलोच आम्ही तिघं जण. बस थैली घेतली की निघाले आता. चला आले का? चला काढा आता थैलीतले डगले. चला आता आपल्याला सुरू करावं लागतं आपला कार्यक्रम. 12 वाजले 3 मिनटं कमी आहे. 3 मिनिटाच्या आत बिलकुल आम्ही दोघं दरवाजापाशी हजर आहो. डगले घातली की आणि तुम्ही दोघं मागच्या साईडनं घुसून जायचं. बिलकुल म्हणजे असे घायभरून सोडायचे ना. बिलकुल थांबणेच नको द्यायनी इथून. वरून उड्या टाकायचे पहिली पाहिजे त्याच्यावर. टंगळं मोडणंच आहे द्यायचं आज. चला आता भेवाळून द्यायचं आहे आपल्याला. आपला हरहर शो सुरू करायचा आहे. आपलं म्युझिक तयार आहे ना. बस मोबाईलमधून काढून ठेवा, ते डायरेक्ट ऑन करून सुरू. ओके. म्हणलं मामा काही अडचण येईल का आपल्या चिमणरावचं? मग कसं काय त्याचं सोडायचं, काय करायचं? ते डगले घालून निरा काही फक्त भेवाळ्याचे कामं नाही करावं लागत. बरं, ते चिमणराव कोणत्या रूममध्ये आहे का आहे तिकडे तिकडे जायचं. ते आपण दिसलं की ते थांबणेच नाही. झालं, आपण आपलं काम करायचं, ते द्यायचं काम करते. चला आता. मंगू कोण आहे रे? मंगू कोण आहे रे? कोण आहे रे? बापरे, भटकते आत्मा आहे का रे? अरे बाबा कालू भाऊ, काय कसं काय म्हणलं हे? आवाज तर अलग ही उडाला राजा. मंगू मेरे को लगता कोई तो मजाक कर रहा अपने से. देखते है दरवाजा खोलती है. कोई तो भी दरवाजा बजा रहा हो. सचमुच कोई तो भी एक तो डरा रहा होगा और नहीं तो हवेली का भूत होगा. उसके सिवा कोई नहीं बाबा. मैं क्या बोलता, बंदूक लेके मैं दरवाजा खोलता. तू तेरे हिसाब से भागने की कोशिश में रहे ना, मैं मेरे इसमें रहता. कौन है? बंदूक से भून दूंगा मैं. मंगू को बोलते मेरे को. कौन है यहाँ पे? किसने दरवाजा बजाया? मंगू दरवाजा लावूंगी. चल दरवाजा लाव, फटकन लाव. चल वर चल म्हणलं, तिकडे दुसरीकडे चाल म्हणलं. लय मोठी हवेली आहे बा, तिकडे चाल. हे दरवाजा बंद कर लवकर. चल लवकर चल, बंद करते. बापरे कालू ते खिडकीत पा. बापरे ते काचातून पवराली रे. आत्मा हूँ मैं, भानामती. कौन आया है यहाँ पे? भानामती का पति हूँ मैं, भानापति. कालू भानापती आहे म्हणते. कसं करता म्हणलं? कुकून पाहिता म्हणलं. वो दिन से राह देख रहे थे, कोई तो भी आएगा, हमको खून खिलाएगा. आज मिल गया, शिकार आ चुका है. चलो बच्चों, चलो भानामती, चलो अंदर चलो. अरे बा, खून पी जाएंगे बोलते. लवकर चल मंगू, भाग जल्दी. मंगू अरे बाबा रे, वो आ गए रे उधर से. अरे बाबा कैसा होगा रे? मंगू मेरे तो फट रहे रे. निकलना पड़ता हम लोग को. वो भानामती और उसका लड़का आ गए. इसकी हवेली है वो. अपन काय को यार बाबा. चलो इधर से चलो. रुक मंगू. वो आ गया भानापति और उसका ये दूसरा लड़का. देखना आगे मत जा. बाबा रे, कोई हवेली में आना नहीं पड़ता रे बाबा ऐसे. चलो कालूशन काशी तो भी जाना पड़ता है. ऊपर से उड़ी डालेंगे लेकिन यहाँ पे नहीं रहेंगे. चलो जल्दी. वो उधर से ये इधर से मर गए अपन. चल भागो. अरे तुम्ही हा का बा? कोण
कोण आहे म्हणलं, कोण कोण आलं अजून? काय जरा या तुम्ही रस्ते घोर करताना आमच्या मागा लोचा लावता. हो तुमचे साडभाऊ आहेत, त्याची 2 भाची आणि मी. हो चला म्हणलं लवकर, ती गाडी बाहेर आहे तुमची. हो लवकर घरचा रस्ता पकडा म्हणला. हो आम्हाला तर दुसरे काम आहेत. हो चला पटकन. पण ते काय झालं काय म्हणलं, हे कुठे आहेत ते दोघं जण, ते मंगू चंगू ते कुठे गेले म्हणलं ते? ते आता काय होईल ते होऊ द्यायचं. आता तुम्ही चला पटकन. हा घरचा रस्ता पकडा तुम्ही. हो त्याने भेवाळला आहे ना आम्हाला अजून. हा चला लवकर, डगला घाल लागते. चला अरे भैया कहाँ गए हो, कहाँ गए? जल्दी भागना पड़ता अपने को, नहीं तो कुछ खड़ा नहीं यहाँ पे। आ गई तेरे पीछे है ना, अरे तेरे पीछे है ना। अरे बाबा रे मोडलं रे कालू, मोडलं बाय मोडलं रे. हॅलो हॅलो, हा बोला, कोण बोलता? दक्ष नागरिक बोलतो म्हणलं. आत्ताच माया श्यामभाऊ सवय संग बोलणं झालं, ते सास कंट्रोल रूमच्या माध्यमातून. तर सर्व धर्म मित्र मंडळ आहे ना तुमचं. हो म्हणजे आपत्कालीन सेवा देता तुम्ही, ऐन वेळेवर ॲम्ब्युलन्स पाठवता असं तसं. तर त्याच्याशी बोलणं झालं माया. तर म्हणे तुमचा नंबर दिला त्याईनं, ते रातच्या ड्युटीनं आहेत म्हणे, 2 ॲम्ब्युलन्स उभ्याच आहेत म्हणे. हो तर लवकरात लवकर इथं पाठवून द्या म्हणलं. हो ते आपलं हवेली नाही का, मिरची शेटची जुनी हवेली, तिथं 2 जण वरून पडलेले आहेत. हो काय तुटलं आणि काय फुटलं, तुम्ही या आणि त्याला घेऊन जा. बरोबर बस निघतोच मी आता. हो, गाडी ओके आहे. किती जण आहे, 2 जण आहे का? हो 2 दिसले बा मला. हो 2 वरून त्यानं उड्या टाकल्या का पडले, हो ते तर काही मला माहीत नाही. हो पण मी तिथून चाललो होतो, मला कल्ला ऐकू आला, म्हणून म्या कसं श्यामभाऊले फोन केला. त्यानं मला तुमचा नंबर दिला. हो म्हणून म्हणलं पहा बा काय आहे तो. तसं बरं ठीक आहे, चाललोच मी आता, काही हरकत नाही. धन्यवाद. हा ओके. हे कोणाचा फोन आहे आता? सोनी भी नहीं देती बालो, क्या करना अभी? हाँ आप भी तो सोए थे. 11:30 बजे ना सोने को. हॅलो, हा बोला, कोण बोल? आपलं सरकारी दवाखान्यातून बोलतो म्हटलं. लवकरात लवकर या म्हटलं तुम्ही इथं. हो, तुमचे ते पेशंट ओळखीचे आहे का? हो ते तुमचं नाव सांगून राहिले, त्याला बोलावा म्हणून. तर तुम्ही लवकरात लवकर इथं हॉस्पिटल येऊन जा म्हटलं. अरे काय झालं बा? अरे क्या 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 हो गया उनको, क्या हो गया? वो क्या कौन सी हवेली से गिर के उसका पैर टूट गया, दोनों का भी. हो हाथ पैर दोनों टूट गए उनके. अभी उनका एक्सरे सवेरे निकालेंगे. अभी मैंने मलम पट्टी है वो कर लिया. तुम जरा जल्दी आ जाओ. वो तुम्हारा नाम ले रहे हैं, बाकी का वो औषध पानी पेमेंट थोडंसं काम गिरेंगा ना तुम्हाला, इसलिए जल्दी आ जाओ तुम. लोटलं मामाने यायला हवेलीहून लोटलं वाटते बा. झालं वाटेच तरी मला, चाचा म्हणे यायचं काही खरं नाही रातच्यानं. बरं ठीक आहे आ जाते. आ जाते. मेरे को चाचा को उठाता मैं और आ जाता. चाचा उठो चाचा. अरे क्या भतीजे, हाँ क्या हो गया? हाँ किसका फोन है? क्या बताना, जो हो गया वो हो गया. मंगू बिल्डिंग से गिर गया बोलते, वो हवेली से. फिर क्या, तो अभी हॉस्पिटल से फोन आया था, अपना नंबर दिया बोलते मंगू ने. हो इनको बुलाओ करके. तो अपने को अभी जाना पड़ता. हो कितने बजे? 12:30 1 बज रहा रात की. अच्छा तो मामा ने काम किया उसने, नहीं क्या? हो ढकेल दिया रे बाबा, इसको ढकेल दिया. हो सचमुच में. कोई टेंशन नहीं, अपने को हॉस्पिटल जाएंगे, हल्को मालको करेंगे. हाँ अपने को क्या बिल देना पड़ता, क्या करना पड़ता है? हाँ जाएंगे, बुलेट तो है नहीं इनकी. चलो फिर अपने कुछ टेंशन नहीं, अपना परमानेंट जॉब हो गया अब. बस आया मैं कमीज पहनता निकलती फिर. हो अपने को क्या सवेरे हटेले को फोन कर देंगे. पैर टूट गया है क्या, हाथ टूट गया है, वो भी देखना पड़ेगा ना अपने को. चलो फिर आया मैं 2 मिनट में. चला आता. हो झालं म्हटलं आपलं चिमणराव घरी पोहोचले आणि आपले चाचा भतीजा हॉस्पिटलले पोहोचले. आता आपलं पुढचं काम हो पूरा बिलकुल सपास करना है. हाँ हो एक मुर्गी भी नहीं रखनी की अभी. हाँ गाड़ी भी तयार है, सब ओके. हाँ चलो फिर. हाँ फास्ट कम ऑन. अरे पण मी म्हणतो लुटेरेले का हे कुठं नेतं म्हणलं, हे कोंबड्या लुटून नेतं कुठं? अरे बाबा आमची इथं कुक्कुट पालन नाही का, मग तिथं सगळ्या घेऊन जायच्या, गाडी आणून सोडून द्यायची. हां चल लवकर, आता लवकर निपट नाही. चला. बाबा पोरग जीव आला बाबा. अरे आई झोपलीस नाही का तू बाबा? 1 वाजून राहिला ना.
काय करतो राजा, ते म्हणे आता 12:30 वाजता येते म्हणे. हो म्हणे, थांबा म्हणे बाहेर. मग कसं आता ताप पेटवला आणि बसलो वाट पाय. काय होते न काय नाही. म्हणलं बाबा लुटेरे म्हणे, आता दोस्तच आहे म्हणे त्याचा. म्हणे आणतोच म्हणे मी, त्याला टेन्शन घेऊ नका म्हणे. हो काय जेवण घेऊन दिलं म्हणते न तुले त्यानं, त्या कोणता नेणारा होय ते किडनॅपवाला. रे म्हणा हात जोडा नाही का म्हणा, बुडा बुडीला सांगते एक तिकडे करते एक भानामध्ये काय न आली रे न भूत आला रे. हो हो हो, ते दोस्तानातला निघाला माणूस त्याच्या. कसं म्हणून जमलं ते, नाही तर काही खरं नव्हतं माय. चला आता म्हणलं करू ना आता आराम करा, चला घरात. हो म्हणलं बाबा हे पा आता लवकर त्या घराचं पाहून घेते. बाळभाऊ म्हणते इकून टाकतो म्हणजे तुम्हाला. आता काय जे कमी जास्त असेल करून घे, उद्या निपटारा कर. हा चला आता चल. हो ते पैसे ठेवू नका बाबा, मग जीवाला धोकाच आहे निला. चल तिथं भटकते आत्मा आहे म्हणून ते हवेलीत नाही. आम्ही त्याला तिथं किडनॅप केलं. मिळालं बा कोणी येत नाही तिथं. रातच्या 12 वाजता आले ते बरोबर टेकलेत आमच्या हॉलमध्ये. अरे बापरे मामा के पहिले येतो चुडेल नाही काम निघाला का तू. असं असं म्हणजे काय म्हणजे ते भूत आले तिथं. भूत 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 ते का बाबे काय तर भूत आले तिथं. अरे बाबा मागं लागले आमच्या. शेवटी बा कुकूनच पैता नाही आम्हाला. वरून उड्या टाकल्या, वरून उड्या टाकल्या, पाय मोडला. काहीच नाही केलं, बेसूत पडलो होतो आम्ही. 10 मिनिटात ॲम्ब्युलन्स आली. कोण बोलावली काय बोलावली आम्हालाही माहित नाही. मामा काही काम है नहीं क्या? मामा ने डरा कि इनको वहाँ से गिरा दिया. अच्छा अच्छा, फिर क्या हो गया? फिर यहाँ पे आ गए समझो. मग इथं आलो आम्ही. आता इथं आल्यावर मग ते डॉक्टर साहेबांना आतमध्ये घेतलं, बँडेज गिंडेज केलं. तेवढ्यात तुम्ही आले. मग तेव्हापासून आता रात कशी काढली. आता म्हणलं दिवस निघून राहिला. आता काहीतरी पोटा पाण्याचं बाकीचं काही जरासं तिकडलं कुक्कुटपालनचं पाहून या तुम्ही. नंतर मग आमचा डबा घेऊन या. नाही नाही इथं काहीच टेन्शन नाही आहे. हो इथं बा हॉस्पिटलमध्ये वरण भात पोळी भाजी पद्धतशीर डबा आहे. ते काही टेन्शन नाही. फक्त आता मी बाहेरून चहा आणतो आणि नंतर मग आम्ही जातो कुक्कुटपालनवर. हो ते मुर्गे अंदर आहेत ते सोडा लागेल बाहेर. पाणी गिनी हे ते त्याचं व्यवस्था करावं लागेल ना. हो ते सगळं बरोबर आहे. तुम्ही आले पयाले, पण ती चिमणराव कुठं आहे म्हणला. हो ते ते कुठं आहे. उसका क्या होगा हमको क्या मालूम. उसका गला दबाया क्या कुछ दबाया हमको क्या मालूम. उसको हमने कमरे में बंद किया था. हम बाहर रखवाली कर रहे थे. हॉल में बैठे हुए थे तभी वो चुड़ैल आ गई. हमारा हमको नहीं समझ रहा कहाँ भागना किधर भागना. बाप रे फिर चिमर रहा तो क्या समझो नहीं क्या. चुड़ैल कोई छोड़ती नहीं उसको. लेकिन मैं क्या बोल रहा था, पैसे किसी का तो फिर सब अपना फेल होगा फिर नहीं क्या. ये पैसे तो गए, चिमर्रा भी गया. पैसे का जान देना, जान बची है तो बहुत हो गया. लेकिन मैं क्या बोल रहा, मेरे जवाई को मत बताना हटेले साहब को, नहीं तो बहुत आफत आ जाएंगी. अब तुम चले जाओ अपने कुक्कुट पालन पर और जरा से पैसे लेके आना. एक्सरे निकालना पड़ता बोले. दोनों हड्डे में जरा सी टूट फूट है बोले. इसलिए जरा कालू सिंह का मेरा दोनों का एक्सरे निकालना पड़ेगा. वो तो दिख ही रहा है ना, दोनों पैर भी गए. इसका एक गया, कालू का, तेरे दोनों गए. कोई बात नहीं, महीने की निचनती है अभी. तो हम आओ क्या फिर. वो बाद में डॉक्टर साहब को मिलेंगे और एक्सरे निकाल लेंगे. आ जाओ तुम कुक्कुट पालन पर से, वहाँ का काम निपटाओ और जल्दी आ जाओ. ठीक है फिर. ठीक है, अभी चाय लेके आते, चाय पियो और हम चल जाते फिर. बाद में आ जाती. चाचा यहाँ के अनाज के बोरे कहाँ गए. यहाँ का पलंग, यहाँ का सामान. क्या हो गया चाचा, ये क्या हो गया. हो ना, वही मैं देख रहा ना. कुछ भी नहीं, खुर्चा नहीं, पलंग नहीं, बाजा नहीं. यहाँ का अनाज भी गायब है. चल बोला उधर क्या हुआ गया. चल बस देखते हैं क्या है. तो चाचा ये क्या हो गया. तबाह हो गया, हटेले तबाह हो गया. देखो ना कुछ भी नहीं ना, मुर्गा नहीं, टेबल नहीं, खुर्चा नहीं. यहाँ का सब गायब हो गया ना. गया रे, हटेल गया. अपन तो हॉस्पिटल में गए थे. इधर क्या हो गया. चल आगे देखते हैं उधर के मुर्गे कहाँ है क्या. नहीं तो चल उधर चल. अरे गया, मंगू तो गया, उसके साथ में अपना हटेले भी गया. चल आगे. अरे बाप रे चाचा, इधर का भी सब गायब हो गया ना. अंडे नहीं छोड़े उसने, अंडे मुर्गे अंडे उसका सामान वामान सब लेके पूरा कुक्कुट पालन उठा के ले गए रे बाबा. हो गया काम, पूरा तबाह हो गया रे हटेले. अरे बाबा अब तो आफत हो गई. यहाँ का गाड़ी भी नहीं दिख रहा ना, बड़ा गाड़ी. मुर्गी लेने जाने वाला गाड़ी. अरे बाप रे गाड़ी भी गायब किया गया. अरे बापा गाड़ी के साथ पूरा कुक्कुट पालन गायब. यहाँ पे क्या सिर्फ ये लकड़े के बाम्बू रखेंगे फिर. अरे बाप रे चाचा चलो आगे देखते हैं कुछ है क्या. नहीं तो उधर का भी है ना इलाका अपना 2000 कोमड़े का उधर का. चलो वो देखते उधर. चाचा चलो अभी कुछ बाकी नहीं रहा, अभी कुछ बचा नहीं यहाँ पे. अपने को यहाँ से जल्दी अपने को 9-2-11 करना पड़ता है. यहाँ से जल्दी भागना पड़ता, नहीं तो हटेले अपने को नहीं छोड़ता. बाबा भागने को नहीं पड़ता भतीजे, क्योंकि हटेले को यदि मालूम हो गया ना पूरा सपा किया करके, तो अपने पर इल्जाम आ जाएगा पूरा. अपने को कहाँ से भी ढूंढ के वो बिल्कुल अपना कार्यक्रम करेंगे. इसके बदले अपन को यहाँ पे रुकना पड़ेगा, उसको फोन करके बताना पड़ेगा. लेकिन अब कैसा करना है, ये किसने किया होगा, किसका काम होगा ये. अरे सब मामा का किया करा है ये सबको घुमा रहा था, सबको फंसा रहा था अभी. यदि अपन भाग गए ना, पर अपने पर इल्जाम भी आता था, अपन भी फिट गए, वो मंगू भी फिट गया और हटेले भी फिट गया. इसलिए ये काम करते हैं, अपन फोन लगाते उसको हटेले को, ऐसा ऐसा हो गया. लेकिन मामा का नाम नहीं बताने का. वो उसका देखेंगे फिर क्या करना है. तो किस्ती तो भी चोरी की, हम हॉस्पिटल में गए, इधर अपना कुक्कुट पालन सफा हो गया. बस बस वैसा करेंगे अपन. तुम बोल रहे हो वही बराबर है. लगा उनको फोन, मतलब ऐसा ऐसा हो गया.
हेलो, बोलो भतीजे, बोलो बोलो। क्या बोलते अपना मुर्गी का फार्म? हाँ, अच्छा है ना, बढ़िया चलो ना काम। 2 दिन हो गए, फोन ही नहीं लगाया तुम्हारा। आ गया, अच्छा हो गया। बोलो क्या बात है? साहब दगा हो गया तुमसे, दगा हो गया। दगा हो गया? अरे काय का दगा? किसको दगा हो गया? अरे तुमको दगा फटका हो गया ना, पूरा हवा जल गया तुम्हारा, कुछ नहीं रहा। सभी बिल्कुल नामो निशान मिट गया तुम्हारा। अरे बा, हुआ क्या ये बताना मेरे को पहले, क्या होगा? अरे बताने को रहा है क्या यहाँ पे? अंडे नहीं छोड़े ना उन्होंने, अंडे नहीं छोड़े। अंडे मुर्गिया सब सामान वामान कट्टे वट्टे पोते पाते सब बिल्कुल सफा दफ रफा दफा झाले, मतलब कुछ भी नहीं रहा वहाँ पे, कुछ भी नहीं, सब सफा हो गया पूरा, बिल्कुल साफ सफाई करके चले गए पूरे लोग। क्या बात कर रहे तुम? पूरा फार्म अपना खाली हो गया? हाँ, पूरे मुर्गे चुरा के भाग गए क्या कोई? अरे फिर तुम क्या कर रहे थे? तुम क्या रात के 12 बजे भजे तर रहे थे क्या? अरे बाबा वहाँ पे थे ना, हम कहाँ जाएंगे। लेकिन तुम्हारा मेवना चंगू मंगू मंगू नहीं गया, मंगू और वो कालू, उसने बहुत खतरनाक काम कर दिया ना, उसका काम निकल गया ना फिर। वो वहाँ पे गए थे हवेली पे, वो हवेली नहीं गए, वो मिर्ची सेठ की जूनी वाली भंगार पड़ी हुई, बहुत साल से बंद है, वहाँ पे गए थे वो। अरे पण तिथं काय गेले ते मरायले त्या भूताच्या हवेलीतनी? तिथं काय होतं त्याचं? अरे क्या बताना, नस्ती के काम किया ना मंगू ने, ये अपना चिमनराव ने किया, उसको उठाया, उसको किडनैप किया तुम्हारा बदला लेने के लिए, और वो हवेली में ले गए। वहाँ को रात को 12 बजे वहाँ रुके, तो रात को 12 बजे वहाँ पे भूत आ गए। 4 भूत आए थे बोलते, तो उन्होंने इनको मारा। ये भागते भागते हुए ऊपर से उन्होंने कूदी डाली, तो इनके पैर मुड़ गए, हाथ मुड़ गया, डोक से फूट गया, और उसको वहाँ पे वो बेहोश हो गई थी। बाद में हमको उसका 12-1-2 बजे फोन आया, रात के 2 बजे। तो हम वहाँ पे गए, एम्बुलेंस लेके हॉस्पिटल में जमा किया। तो उधर से जब यहाँ पे आ गए, तो यहाँ पे इधर सब कार्यक्रम हो गया। अरे बाप रे, 2 दिन नहीं आया तो सारा सत्यानाश कर दिया। हाँ, उधर तुम हॉस्पिटल में गए और इधर सब कुक्कुट पालन गायब। वाह रे वाह, कमाल है राजा तुम्हारी। निकलता मैं अभी। कहाँ पे है वो हॉस्पिटल में, कहाँ पे है? सरकारी हॉस्पिटल में है वो, 10 रुपए की चिट्ठी फाड़ी अंदर डाल दिया, अभी इलाज चालू है। वो क्या मुड़ गया क्या नहीं, तो चालू है अब। अरे काय का भूतन, काय का क्या, बहुत ही बड़ी चाल चलाई किसने तो भी। पूरा कार्यक्रम करके गया। आ जाता मैं, हाँ तो देखता क्या है तो।